इथं बसलेल्या पहिल्यांदा माता माऊलीला विनंती आहे, आपले लेकर पहिले शांत करा. का सर्वात मोठा प्रॉब्लेम ते असते, बाप एकीकडे बसते, माय एकीकडे, आणि पोरगा आमच्या बोकांडीवर पुढे असते, त्या मला ताण देते. त्यामुळे ते लक्षात घ्यायचे. बाहेर जे काही आपला मंडप आहे आणि त्याच्या बाहेर काही रोडवर उभे असतील आणि ते कदाचित आपलेच असतील तर त्यांनी आपल्या लोकात बसावं अशी विनंती आहे. काही सहज आले असतील, सहज उभे असतील तर त्यांनी तिकडेच उभे राहा. कारण संविधान म्हणलं, बाबासाहेब म्हणलं, देशाची रक्षण करती जनता म्हणली, देशाच्या अस्मितेचा प्रश्न आला तर कुठेही पहा ज्या ठिकाणी कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमात फक्त पांढऱ्या साडीवाली माता माऊली दिसते, बाकीच्या कुठं असतात काय माहित. ते आणखी आपल्याला कळालंच नाहीये. काल्याचं कीर्तन असू द्या बाबा, आणि म्हणून कुठतरी आपल्याला सुधारणा काळाची गरज आहे. प्रथमतः ज्यांनी हा भारत घडवला आणि ज्यांच्या जडणघडणीमध्ये हा भारत घडला त्या प्रत्येक महापुरुषांच्या कार्यांचा गुणगौरव आणि त्यांच्या चरणी आदरांजली अर्पित करणं सध्या काळाची गरज आहे. म्हणून सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते ही रह जाएंगे. अरे त्याग दी ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ भी खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. महाकरुणिक तथागत शांततेचे उपासक गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ मृतिकेचे पवित्र राखिले केल्यास हिंदुस्तव साजरा. छत्रपती शिवाजी राजे सदैव तुम्हास मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र, छत्रपती संभाजी राजे आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग, अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा महात्मा बसवेश्वर, आदर्श राज्यकर्ते अहिल्याबाई होळकर, दीड दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा गाजवला ते लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आणि ज्यांच्यामुळे मला बोलता येते, ज्यांच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ऐकता आलं आणि ज्या